नमस्कार शेतकरी मित्रांनो. शेतीवर मागील बऱ्याच काही व्हिडिओजमध्ये आपल्या वारंवार एकच कमेंट्स येत होत्या की नमो शेतकरी योजनेचं काय झालं, अर्थात नमो शेतकरीच्या आठव्या हप्त्याचं काय झालं. डिसेंबर महिन्यामध्ये हा हप्ता वितरण होणार होता, या संबंधीची राज्य शासनाच्या माध्यमातून ठोस अशी माहिती देखील देण्यात आली होती, जे की आपण आपल्या व्हिडिओमध्ये देखील कळवली होती. आणि तर बऱ्याच काही यूट्यूब चॅनल्सने याच्यावरती व्हिडिओ बनवला होता की डिसेंबरच्या 10 ते 12 डिसेंबरला हा हप्ता वितरण करण्यात येणार आहे. प्रभुदेव जैन यांनी देखील हीच माहिती दिली होती. परंतु नेमकं नमो शेतकरीच्या या हप्त्याचं काय झालं, का नमो शेतकरी ही योजना जर बंद पडली, अशा बऱ्याच काही भरपूर कमेंट्स आहे व डेली वारंवार ह्या व्हिडिओच्या खाली प्रत्येक ठिकाणी असतात. तर नेमक्याच्या संदर्भात नेमका काय अपडेट आहे ते सर्व काय आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार. नेमकं नमो शेतकरीचा हप्ता वितरण होणार तर कोणत्या तारखेला होणार आणि नेमकं वितरण न होऊ लागले याच्या मागचे काय कारण आहे. कारण की राज्य विधिमंडळाचं अधिवेशनाचं आता शेवटचा आठवडा देखील ते पूर्ण झालेलं आहे 14 डिसेंबर 2025 पर्यंत. आणि शेतकरी आता जे आहे की राज्यातील जे की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जे आहे की जिल्हा परिषदेच्या निवडणुकांच्या आचारसंहिता देखील 15 डिसेंबर पासून लागू इथे झालेले आहे शेतकरी मित्रांनो. आणि आता नेमकं नमो शेतकरीचं अपडेट नेमकं काही नमो शेतकरीसाठी जे काही याद्या मागील काही दिवसापूर्वी राज्य शासनापर्यंत पोहोचल्या होत्या आणि याच्यावरती कृषी विभागाने सर्व काही माहिती देखील दिली होती की याच्यामध्ये कोणते शेतकरी ठेवायचे, कोणते शेतकरी हे अपात्र करण्यात आले, याच्या संदर्भातील संपूर्ण काही अहवाल देखील त्यांनी तिथे सादर केला होता. 2.5 लाखाहून अधिक शेतकरी या योजनेतून इथे अपात्र करण्यात आले होते. याच्यापैकी जे की दुहेरी लाभार्थी, मृत लाभार्थी आणि त्याचबरोबर एकाच कुटुंबामध्ये शेतकरी एकाच जे की राशन कार्डवरती 2 व्यक्ती लाभ घेत असलेले असे एकंदरीत शेतकरी 2.5 लाखापेक्षा पण 2,50,000पेक्षा जास्तीचे शेतकरी नमो शेतकरी सन्मान निधीच्या 8व्या हप्त्यातून तिथे अपात्र करण्यात आले होते. या संबंधीचा सर्व काही आकडेवारी त्यांनी तिथे जाहीर केली होती. परंतु आता विषय असा इथे येतोय की नेमका नमो शेतकरीचा हप्ता अद्याप वितरण का झाला नाही. तुम्हाला माहिती असेल की नमो शेतकरीच्या ऐवजी जे आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत देखील यांनी एक शासन निर्णय GR यांनी मागील काही दिवसापूर्वी जाहीर केलेला आहे शेतकरी तो जे की 5 ते 6 डिसेंबर 2025 रोजी हा शासन निर्णय ते जाहीर करण्यात आला होता. लाडक्या बहिणींसाठी जे की नोव्हेंबर महिन्याच्या थकीत असलेल्या हप्त्या संदर्भात देखील त्यांनी हा GR निर्गमित केलेला होता आणि त्यांनी ही देखील घोषणाबाजी तिथे केलेली होती की नोव्हेंबर महिन्याचा थकीत हप्ता देखील लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये हा सर्व काही आता लवकरातच जमा होईल. याच्यावरती मराठी टॉप कॉर्नर ओनर शिवम पवार यांनी देखील याच्यावरती व्हिडिओ बनवला होता. 2 दिवसातच सर्व काही लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे येईल. परंतु अद्याप देखील दिनांक जे की 14 डिसेंबर 2025 ही तारीख उलटून गेली, परंतु अद्याप देखील लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये हा हप्ता तिथे वितरण झाला नाही. त्याच प्रकारे शेतकरी हा नमो शेतकरीची देखील हीच सत्यास्थिती अवस्था आहे. कारण की सध्या राज्य विधिमंडळाचं अधिवेशनाचं कामकाज सुरू होतं. याच्यामध्ये भरपूर साऱ्या पुरवणी मागण्या त्यांनी सादर केल्या, याला मान्यता देखील दिली. शासन निर्णय देखील याच्या संदर्भातील जाहीर करण्यात आले. जसं की एकंदरीत टोटल जे की 75,286 कोटी रुपयाच्या एवढ्या पुरवणी मागण्या सादर करून त्याला ते मान्यता देण्यात आली, असं जे की राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याच्या संदर्भात माहिती दिली. आणि शेवटच्या आठवड्यात बोलत असताना जे की मुख्यमंत्री फडणवीस यांनी देखील कर्जमाफी आणि इतरही भरपूर सारे योजना संदर्भात भरपूर सारी महत्त्वाची ते माहिती जाहीर केली. त्यात नमो शेतकरीचं काय झालं, नमो शेतकरी हप्ता विलंब का लागला, हेच एक महत्त्वाचं अपडेट आहे शेतकरी मित्रांनो. शेतकरी नमो शेतकरी ह्या योजनेचं मुख्य उद्दिष्ट हेच आहे की शेतकऱ्यांना एक आर्थिक लाभ देणे, शेतकऱ्यांना आर्थिकरित्या याच्यातून जे की सक्षम करणे, ह्याच योजनेचा हा लाभ आहे. आणि योजनेचे पैसे त्याच वेळी देण्यात येते शेतकरी ज्यावेळेस एखादा उत्सव सण अशा वेळी. तर आता जे आहे की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका आणि स्थानिक स्वराज्य ग्रामपंचायतीच्या आणि इतरही ज्या काही राहिलेल्या निवडणुका आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या माध्यमातून याच आगामी निवडणुकीच्या मतदानाच्या आगामी काळामध्ये हप्ता इथे वितरण करण्यात येईल. आता जे की 15 डिसेंबर पासून ह्या सर्व काही आचारसंहितेला लागलेले. आणि तत्पूर्वी ही देखील माहिती की ज्यावेळेस लाडक्या बहिणींचा हप्ता हा त्यांच्या खात्यामध्ये वितरण करण्यात येईल नोव्हेंबर महिन्याचा थकीत, बऱ्याच काही लोकांनी हा संभ्रम केला होता की लाडकी बहीण बंद झाली, परंतु असं काहीच नाही, फक्त हप्ता थकीत आहे अशी देखील राज्य कृषी विभागाच्या माध्यमातून जी काही माहिती ते देण्यात येत आहे. तर नक्कीच लाडक्या बहिणीचा हप्ता वितरण झाल्याच्या नंतर शेतकरी जे की त्याच नंतर जे की नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा हा हप्ता इथे वितरण करण्यात येईल. आणि आता ह्या ज्या आचारसंहिता चालू आहे याच्यानंतर जे की निवडणुकीच्या आगामी काळात आता शेतकरी 25 डिसेंबरच्या अगोदर ह्या हप्त्याचं वितरण इथे शेतकऱ्यांच्या खात्यात करण्यात येईल अशी कृषी विभागाच्या माध्यमातून माहिती शेतकरी. आणि ही योजना बंद वगैरे काहीच झाली नाही, कारण की शेतकरी योजना बंद करायची म्हटल्यानंतर सर्वच काही शासनाला इथे जाहीर करावं लागेल आणि असं कोणतंच त्यांच्याकडे कारण नाही की योजना ते
ते बंद करू शकते, कारण की ही योजना परमनंट त्यांच्या माध्यमातून चालू ठेवण्यात येईल अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मागील काही महिन्यापूर्वी बोलत असताना एका कार्यक्रमातून दिलेली होती. तर शेतकरी नक्कीच 25 डिसेंबरच्या आगामी काळामध्ये 22 ते 25 डिसेंबर 2025 दरम्यान हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरण करण्यात येणार. आता तुम्ही म्हणसाल की तू अशी ठोस माहिती कशा पद्धतीने सांगू शकतो, तर शेतकरी हेच कृषी विभागाच्या माध्यमातून जी काही माहितीचा डाटा आहे त्याच्या माध्यमातून माहिती मी तुम्हाला सांगू लागलो. बाकी जे की एक अंदाजच आपण पकडू शकता, एक ठोस असं अपडेटला पकडू नका, कारण की बरेच काही लोक परत कॉमेंट्समध्ये जे की आगळं कमेंट्स करत असतात. तर यांच्यासाठीच ही माहिती बऱ्याच काही लोकांच्या, बऱ्याच काही शेतकरी बांधवांच्या कमेंट्स तिथे येत होत्या. तर त्यांना हाच कमेंट्स हे करून आपण हा व्हिडिओ क्रिएट केला आणि सर्वांनी आपलं फार्मर युनिक आयडी कार्ड नक्कीच काढून घ्या जर कधी काढले नसेल तर, कारण की हेच खूप महत्त्वाचं आहे सर्व काही योजनांचे पैशाचा लाभ घेण्यासाठी. तर मिळूया का नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.